नमस्ते. आज आपला विषय शैक्षणिक निर्णय. हे बघा, सर्व पालकांना आपल्या मुलांची काळजी असते, परंतु ज्यांची मुलं 10वी-12वीला आहेत त्यांची जास्त काळजी असते, कारण तो एक टर्निंग पॉईंट असतो. नेमकं काय करायचं लोकांना कळत नाही. अशा वेळी खूप संभ्रमावस्था ठेवण्यापेक्षा साध्या सोप्या पद्धतीनं एखादा निर्णय घेताना काय काय विचार केला पाहिजे याच्यावरच आपण थोडक्यात बोलूया. पहिल्यांदा 1 नंबरचा मुद्दा विचारात घेतला पाहिजे, तो म्हणजे त्या मुलाची बौद्धिक कुवत, त्याचा बौद्धिक आवाका. 2 नंबर, पालकांची आर्थिक कुवत म्हणजे त्यांचा आर्थिक आवाका. 3 नंबर, त्या मुलाचा कल म्हणजे त्याचा इंटरेस्ट, कशात इंटरेस्ट आहे ते बघितलं पाहिजे. 4, कोणत्याही परिस्थितीमध्ये समायोजन करण्याची म्हणजे ॲडजस्टमेंट करण्याची त्याची किती क्षमता आहे ह्या गोष्टीचा साधारण विचार करायचा. आणि त्याचबरोबर इतर काही ज्या सोयी असतात, जसं की जाणं येणं, राहणं, खाणं, पिणं, याही बाबींचा विचार व्हावा. म्हणजे असे 5 बाबींचा आपण विचार केला तर त्या मुलांना काय करावं आपल्याला नक्की कळेल. याच्यासाठी शास्त्रीय पद्धतीने ॲप्टिट्यूड टेस्ट केली तर छानच आहे, पण ते शक्य नसेल तर मूल आपल्यासोबत वाढत असते. आजपर्यंत आपण त्याला पाहिलेलं असते. त्या सर्व गोष्टींचा अभ्यासाचा विचार करून आपण जर हे निकष लावले तर आपल्याला निश्चितपणे कोणता शैक्षणिक निर्णय घ्यायचा ते कळेल. आणि एकदा तो निर्णय घेतल्यानंतर ठामपणे त्या निर्णयाबरोबर आपण चालत राहिलो पाहिजे. आपण योग्य ठिकाणी नक्की पोहोचेल. आणि हे सर्व करताना शेवटी एकच सांगायचं आहे, मूल घडवायचा पण प्रयत्न करतोय, सर्वजणच करतात, पण हे करताना सर्वात अधिक महत्त्वाचं प्राधान्य म्हणजे ते बिघडू नये याची काळजी घेतली पाहिजे. तर ढोबळ मानानं 5 निकष लावून जर आपण निर्णय घेतला तर आपला शैक्षणिक निर्णय नक्की बरोबर ठरेल. अपेक्षा आहे या साध्या सोप्या भाषेमध्ये मांडलेल्या सर्व बाबींचा तुम्ही नक्की विचार करा आणि सहजरित्या निर्णय घेऊन आनंदित होशील असं तुम्ही आपलं कौटुंबिक जीवन जगाल. सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना हा निर्णय घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. यावरच आज आपण थांबूया. धन्यवाद.